जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। टेट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये शिक्षण विभागाकडून स्पष्टता नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची जी टिप्पणी आहे ते डी.एड. बी.एड. संघटनेच्या वतीने केली जात आहे आणि अभ्यासक्रम नेमका कोणत्या पद्धतीने घेतला जाणार आहे, कोणता सिलेबस असणार आहे त्याबद्दल स्पष्ट अशा प्रकारची सूचना काढावी, अशा प्रकारचं निवेदन देखील या ठिकाणी डी.एड. बी.एड. संघटनेच्या वतीने देण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये डिटेल्समध्ये माहिती आपण जी आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे हे आजच्या सामना पेपरमध्ये आलेली एक न्यूज आहे आणि या न्यूजमध्ये जे आहे डी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशन ही जी संघटना आहे जी डी.एड. बी.एड. कॅन्डिडेटसाठी काम करते आहे, त्यांचे अध्यक्ष संतोष मगर सर यांच्या हवाल्याने काही गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे। आता हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की मला आज सकाळपासून जे आहे खूप प्रमाणावरती फोन कॉल्स किंवा मेसेजेसच्या माध्यमातून या संदर्भामध्ये विचारणा केली जात होती, म्हणून मी मुद्दामून हा व्हिडिओ बनवत आहे। या बाबतीमध्ये मी माझं पर्सनल मत मांडणार नाहीये, फक्त नेमकं काय मागणी केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतोय। बाकी सर्वस्व जे काही मतं आहेत तुमची ती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी तुमची जी मतं आहेत ती मागून घेत आहे। आता बघा, शिक्षण विभागाकडून स्पष्टता नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम असल्याची माहिती दिलेली आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की या परीक्षेसाठी अभ्यासक्रम नेमका कोणता आहे असा प्रश्न कॅन्डिडेटच्या मनामध्ये आहे। आता शिक्षण विभागाने एकूण 200 गुणांच्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता यांच्या घटकांवर आधारित जे आहे 60 आणि 40 असे टक्के जे आहे विभागून देण्यात आलेले आहे, अशा प्रकारचं स्पष्ट जी.आर. देखील आहे। मात्र या घटकातील अपेक्षित मुद्दे जाहीर केले नसल्याने उमेदवार जे आहे गोंधळात पडलेले आहे। वर्ष 2017 मध्ये घेण्यात आलेल्या टेट परीक्षेच्या वेळी अभ्यासक्रम घटकांचा उल्लेख फक्त त्याच्यामध्ये घटकांचा उल्लेख होता, त्या अंतर्गत कोणते घटक असतील हे स्पष्ट करण्यात आले नव्हते। त्यामुळे यंदा होणाऱ्या टेट परीक्षेसाठी अभ्यासक्रम घटक व त्यातील अपेक्षित मुद्दे यांचा उल्लेख केल्यास उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यास सोपे जाईल, असे निवेदन डी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या वतीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना नुकतेच देण्यात आलेले आहे। आता यामध्ये आणखी एक गोष्ट सांगण्यात आलेली आहे की जे कला शाखेचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय, कारण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी गणित आणि विज्ञान विषयावर भर देण्यात आलेला आहे। टीईटी नंतर होणाऱ्या टेट परीक्षेत याच विषयांना वेटेज आहे, त्यामुळे कला शाखेतील उमेदवारांवरती एक प्रकारे अन्याय होत आहे, असा आरोप डी.एड. बी.एड. स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर यांनी केलेला आहे। टीईटी आणि टेट परीक्षा शिक्षक होण्यासाठी असल्याने डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रमावर आधारित काही प्रश्न विचारण्यात यावे अशी मागणी संघटनांनी केलेली आहे। टेटमध्ये हे बदल अपेक्षित आहेत। आता कोणते बदल अपेक्षित आहेत असं त्यांनी सांगितलंय, तर केंद्रीय विद्यालय संघटन जे की KVSच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या परीक्षांमध्ये शिक्षकांचे सर्व विषयांचे ज्ञान तपासले जाते, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान कितपत आहे, IT विषयांवरील प्रश्न ही विचारले जातात। चालू घडामोडींचा हे अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे। शिक्षण विभागाने टेटच्या सध्याच्या अभ्यासक्रमामध्ये KVSच्या धर्तीवरती बदल करावा। आधुनिक जगाचा विचार करताना चालू घडामोडी, माहिती तंत्रज्ञान, डी.एड. बी.एड. अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारावेत, नवीन अभियोग्यता परीक्षा तात्काळ जाहीर करावी अशी मागणी देखील या संघटनेच्या वतीने केलेली आहे। आता मित्रांनो, ही संपूर्ण मागणी आहे, जी काही मागणी आहे ती पेपरमध्ये आलेली आहे, ती तुमच्या समोर स्पष्टपणाने मी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। आता याच्या बाबतीमध्ये माझं कोणत्याही प्रकारचं मत नाहीये। माझं जर का तुम्ही मत विचारत घेत असाल तर माझं एकच मत आहे की जो काही अभ्यासक्रम असेल तो स्पष्ट असावा आणि परीक्षा जी आहे कोणत्याही पद्धतीने डिले होता कामा नये। ठीक आहे, म्हणजे जो 2017चा सिलेबस आहे ॲज इट इज तो जरी ठेवला तरी आम्ही आनंदी आहोत, काही किंचितचा त्याच्यामध्ये चेंजेस जरी झाला तरी देखील आम्ही आनंदित आहोत। फक्त या अभ्यासक्रमाच्या प्रकरणामुळे या येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जी काही परीक्षा अपेक्षित आहे त्या परीक्षेला डिले होता कामा नये एवढी माझी मनोमन इच्छा आहे, कारण मागच्या 5 वर्षापासून जे आहे कॅन्डिडेट अभ्यास करत आहेत। आता त्यांच्या जी संयम आहे त्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये असंच मला वाटत आहे। मी याच्याबद्दल जे आहे आणखी काहीही बोलणार नाही, परंतु तुम्हाला नेमकं या संदर्भामध्ये काय वाटतं, तुमची मतं नक्की कळवा। अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय चेंजेस व्हायला पाहिजे किंवा होऊ नये, परंतु अशा प्रकारचं कोणीही जे आहे मध्ये अशा प्रकारच्या स्टेटमेंट्स देऊ नये की ज्यामुळे ही जी भरती आहे किंवा ही जी परीक्षा आहे ती लांबली जावी। आणि मित्रांनो, आपण जर का या परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच। या बॅचमध्ये आम्ही तुमच्यासाठी जे आहे
10 पैकी 10 विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर देतो आहोत. सर्व विषयांच्या PDF नोट्स देतो आहोत आणि सर्व विषयांसाठी उपयुक्त असलेली टेस्ट सीरीज देखील याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे कंप्लीट पॅकेज तुम्हाला जे आहे टेट परीक्षेसाठी मिळणार आहे. या बॅचमधले जे लेक्चर आहे तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही पाहून घेता येणार आहे. ही एक खूप उत्तम अपॉर्च्युनिटी आहे. येणाऱ्या परीक्षेपर्यंत जे आहे हे सर्वच्या सर्व लेक्चर तुम्हाला व्यवस्थितपणाने पाहून घेता येतील आणि आपल्या स्कोरमध्ये नक्कीच सुधारणा करता येणार आहे. आपल्याला जर या बॅचमध्ये जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरशी संपर्क करा आणि आजच ही जी बॅच आहे ती जॉईन करा.